झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सुनबाईंना घरला परत आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नाही आई, तूच आहेस। शांतवानी बोल त्यांच्याशी, त्यांना घरला परत घेऊन ये। तुला पण त्या घरला परत यायला हव्याच होत्या नाही का? वय की मला ती घरला परत यायला पाहिजेच आहे। अगं आधिपतीचे हाल भोगवत नाही ग। अगं तो तुझ्या समोर दाखवत नसल त्रास होतोय ते, पण बायको घरात नाही याचा मनातल्या मनात त्रास होत असेल ना हो त्याला। मग आता त्यांचा त्रास संपवू आपण। तू जा आणि सुनबाईंना घरला घेऊन ये, कारण सुनबाई घरला आल्या बिगर तुझ्या लेकीचा संसार काही सुरू होणार नाही। तू आम्हाला जे काही समजवलंस का नाही ते आम्हाला पटलंय। हा, आता बाकी कोणता बी विषय डोसक्यात घेऊन काय बी होणार नाही। कारण काय आम्ही बाकी काय करत बसलो तर मोठं मालक आमच्याबद्दल उगा राग करतील। आता कुठं ते आमच्याशी जरा सॉफ्टली बोलतात। हा, आम्हाला बी लई आवडतंय असं त्यांच्याशी सॉफ्टली बोलायला। लग्नाचा इशाय निघालाय, ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो आई, तो दिवस येणार आहे। आता उगा आम्ही काहीतरी करून त्यांना आमच्याबद्दल राग न यायला। आता कसं एकदम बरोबर बोललीस बघ। एका बाईसाठी लग्न होणं लय महत्वाचं असतं बघ। आपला माणूस, कपाळचं कोकू, गळ्यातलं मंगळसूत्र बाईची एकदम शोभा वाढवतं बघ। तुला मनापासून हे समजा हवं होतं ना, मग आता समजा आनंदाने होऊ दे की। जी होते की नाही त्याचा स्वीकार कर, कसं होतंय याचा विचार करू नकस। तुला एक सांगते बघ, म्हणजे सुनबाई घरला परत आली नव तर तुझं लगीन होईलच, पण अधिपतीचा संसार बी मार्गी लागेल बघ। त्यांच्या संसाराची गाडी मध्येच अडकली आहे बघ। त्यांच्या संसाराची गाडी सुरू झाली पाहिजे, आणि सुनबाई घरला परत आली नव तरच ती गाडी सुरळीत चालू होईल बघ। बाद झाला, आता जास्त विचार करत बसू नगस। हा, उद्या सकाळी उठ, अंबाबाईला नमस्कार कर आणि सुनबाईंना घरला परत घेऊन ये। तसा तुझा स्वभाव काय रागीट नाही, चिडका नाही। तू शांतपणेच त्यांच्याशी बोलशील, काय रागवणार नाहीस। आणि काय बोलायचं ते तुला चांगलंच ठाव आहे नाही का? आता आपण 2 पावलं मागं येऊ, पण आपल्याला जे पाहिजे का नाही तेच करू। सुनबाईंच्या मनात आमच्याबद्दल लई राग असणार आहे आई, पण तू समजव त्यांना आणि त्यांना घरला घेऊन ये। हा, तू आम्हाला दाखवत नसलीस तरी तुझा लई जीव आहे त्यांच्यावर, आम्हाला चांगलंच ठाव आहे। आणि त्यांचा बी तुझ्यावर लई जीव आहे, सगळं ठाव आहे आम्हाला। त्यामुळं आता आमच्यासाठी तू त्यांना जरा समजव आणि त्यांना म्हणावं सगळं मागचं सोडा आणि पुढच्या आयुष्याचा विचार करा आता। काय तू सांग त्यांना, म्हणावं या घरची दारं त्यांच्यासाठी 24 तास उघडी आहेत। लवकर घरला परत या, सगळेजण वाट बघतात त्यांची। भोये, अगं देवानंच तुला ही बुद्धी दिली बघ। आता तिच्यावर रागराग करून तिच्याशी भांडून काय होणार नाही बघ। आणि तिच्याशी आता तुला प्रेमानंच वागावं लागेल। तू समजतेस तशी वाईट नाही आहे ती, अगं चांगली आहे। अधिपतीला या घराला नीट सांभाळते। तिच्यासारख्या मुलीची नव आपल्या घराला गरज आहे। आता तू तिच्यावरचा राग सोड आणि आनंदानं हसत स्वागत कर तिचं। आई, आता राग लोभ या सगळ्याचा आम्ही काय बी विचार करत नाही। तू फक्त तुझ्या लेकीसाठी जेवढं जमल तेवढं कर आणि सुनबाईंना घरला परत घेऊन ये। जमल ना मग तुला हे? अगं जमल म्हणजे काय, जमवलंच पाहिजे। मला खात्री आहे मी सुनबाईला आणायला गेल्यावर ती माझ्यासोबत येणार नाही असं होणारच नाही बघ। ती माझ्या शब्दाबाहेर नाही, तुला शब्द देते बघ। उद्या सुनबाई आपल्या घरला आलेली असेल। बास, आम्हाला आता एवढंच हवंय। आई, तू जर का आमचं हे काम केलंस का नाही तर तुझे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही। तुम्ही अगं असं काय बोलतीयास? ऋण बिन कसलं? लेक आहेस तू माझी, तुझ्यासाठी एवढं मी करूच शकते ना। मग जा आता उद्या सकाळी आणि सुनबाईंना घरला परत घेऊन ये। आम्ही स्वतः त्यांच्या स्वागतासाठी दारात उभे असू। हा, बाय बाय। चारू, ही भुवनेश्वरी माझ्या कल्पनेच्या पलीकडची महाभयंकर बाई आहे। आज एक बोलते, उद्या एक बोलते। मला टेन्शन आलंय का ती अक्षराला खरंच घरी परत घेऊन येईल ना? म्हणजे मी हा सगळा जो घाट घातलाय तो फक्त अक्षरा परत यावी म्हणून घातलाय। ती अक्षराला तिच्या अटीसह घरात परत घेऊन येऊ दे एवढीच माझी इच्छा आहे। पण आता अक्षरा परत येण्यासाठी ती काय करते असं मला वाटत नाही, आणि मी काय करू मला हेही कळत नाहीये।
या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ चाललाय फक्त. अधिपती आणि अक्षरा लवकरात लवकर एकत्र यायला हवेत असं मला वाटतंय, पण त्यासाठी काय करावं हे सुचत नाहीये. आणि जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दलही काही घडते असं दिसत नाहीये. ऐकलं काय? हो काय आहे? असं भरल्या घरात डोक्याला हात लावून बसू नये. मग काय करू आई? ती तुमची मुलगी मला स्वस्तपणे जगू देत नाही ना. आता काय झालं? आई टेन्शन येते मला, आणि काही झालेलं नाही आहे म्हणून तर जास्त टेन्शन येते. म्हणजे आई अक्षरा घरात परत आली आहे का? नाही आली आहे ना. म्हणजे जे करायला हवं ते तुमची मुलगी करत नाहीये, बाकीचे उद्योग करत बसलीये. अक्षराला घरी परत आणण्यासाठी काय करते ती? अहो नाही नाही, असं नाही. लय प्रयत्न चालू आहेत तिचे. काय प्रयत्न सुरू आहेत आई? मला तर काही करताना दिसत नाहीये ती. तुम्ही सांगा ना मला, काय केलं त्याने? काय केलं? त्या दुर्गेश्वरीला पाठवलं, ती बाई हात हलवत आली ना, अक्षरा नाही आली तिच्या बरोबर. आता मी जाणार आहे सुनबाईला आणाया. दुर्गी बरोबर सुनबाई घरात आल्या नाहीत, ठीक आहे, घेतलं आम्ही समजून. दुर्गीचं आणि सुनबाईंचं कधी पटलं नव्हतंच, पण आईच्या बाबतीत सुनबाईंचं मत लई चांगलं आहे. त्या दोघींचं पटत बी होतं, त्यामुळे आईचा शब्द काही मोडणार नाहीत त्या, असं वाटतंय आम्हाला. आई बरोबर आम्ही आयर पाठवतोय सुनबाईंकडं, कारण आता काय बी करून सुनबाई घरला लवकर परत आल्या पाहिजेत. ताई ताई तू मला बोलवलंस काय? अगं मला का नाही धनाजीने सांगितलं का थोरल्या सरकारांनी अर्जंट मध्ये बोलवलंय, म्हणून मी धावत पळतच आले बघ अर्जंट मध्ये. काय झालं? काय म्हणत होतीस तू? म्हणजे कशा पायी बोलवलंस मला? एक मोठं आयराचं ताट तयार कर. काय आहेर? आत्ता? वय आत्ता. अगं पण लई रात्र झाली की नाही आत्ता? त्यांना आम्हाला काही फरक पडत नाही. जा त्यांची दुकानं उघड, त्यांना घरला बोलव, पण मोठं आयराचं ताट तयार कर. सोनं नाणं, काठापदराच्या साड्या, मिठाई सगळं पाहिजे आम्हाला त्यात. पण ताई एवढं समजा कशा पायी? उद्या आई ह्यो आयर घेऊन जाणार आहे. कुठे जाणार आहे? सुनबाईंच्या घरी, सुनबाईंना आणायला. काय? आत्या मास्तरनीला आणायला जाणार आहे? वय तिच्याशिवाय दुसरी योग्य व्यक्ती नाही. अगं ताई तू कुणाला बी पाठव, ती मास्तरीन काय परत घरला येणार नाही. अगं ताई माझ्या एवढी खमकी बाई तिला घ्यायला गेलती, ती आली का माझ्या संगत? नाही नव. अगं ताई ती केवढं बोलते मला, आणि तिचे घरचे बी ताड 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 बोलतच बसले ग मला. मी एक शब्द बी कोणाच्या बापाचा ऐकून न घेणारी, मी समजा ऐकून घेतलं का तर आपल्याला गरज आहे म्हणून. पण ताई ते समजे जे काय बोलले का नाही मला, त्याचा राग नाही आला, कारण मला माहित होतं का म्या त्यांच्या समोर गेले का नाही का ती मास्तरीन तशीच बोलणार मला, तिच्या घरचे बी तसेच ताड ताड बोलणार मला, हे मला समज माहिती होतं. पण ताई हे समज आत्या सहन करू शकल का? नाही का नाही? ताई तुला तर माहितच आहे आत्या केवढी साधी भोळी आहे, ती एक शब्द बी कोणाला उलट बोलत नाही. मग तिला हे समज सहन होईल का ताई? आणि ते मास्तरडीच्या घरचे का नाही ताई एवढे ताड 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 बोलतात का नाही, अशा वस्ताना अंगावर येतात ग. पुढच्याला का नाही काय सुधरत नाही ग ताई. हे समजा आत्यानं ऐकलं आणि तिच्या तब्येतीचं काय बरं वाईट झालं तर? ताई तू मला विचारशील तर आत्याला पाठवू नगस, ती मास्तरीन काय घरला परत येणार नाही. आणि तुला बास कर ग दुर्गे, उगाच नाचा पाडा लावू नगस. थोबाड बंद कर आणि सांगितले तेवढं कर. जा जा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज